पण साहित्य कलेची सुद्धा तुम्हाला छान आवड आहे. सो आजच्या या सोहळ्याबद्दल तुम्ही काय सांगू शकाल? या सोहळ्याबद्दल म्हणजे माझ्या गुरूंचा सोहळा होता आज. डॉक्टर शिरीष गोपाळ देशपांडे मला एम.फिलला सुद्धा शिकवायला होते आणि माझं सुदैव असं की माझी PhD सुद्धा सरांच्या मार्गदर्शनाखाली झाली. मी आमदार होते त्यामुळं मी विधिमंडळातील महिला आमदारांच्या भाषणांवर PhD केली. पण सरांचा स्नेह, त्यांच्या कुटुंबाचा स्नेह मला एवढा मिळाला आणि सर म्हणजे एकदम कडक शिस्तीचे, त्यामुळं जरा काही चुकलं तर सगळ्यांना ओरडणारे. पण माझं नशीब असं किंवा मे बी माझी मेहनत असेल, सरांनी कधीही माझं पान फाडलं नाही. किंवा मग आम्ही नाशिकला जायचो, कुसुमाग्रजांकडे गप्पा मारायचो, कारण डॉक्टर चंद्रकांत वर्तनांकडे आणि सरांकडे मी M.Phil केलेलं होतं आणि सरांचा साहित्याचा व्यासंग मी जवळून पाहिलेला आहे. आणि सरांच्या कृपेमुळे किंवा मला आवड असल्यामुळे मी सुद्धा एक कवयित्री आहे, एक लेखिका आहे. माझ्या काव्यसंग्रहाचं प्रकाशन डॉक्टर शिरीष गोपाळ देशपांडे आणि म्हणजे वामन केंद्रेंच्या हस्तेंच्या म्हणजे झालेलं होतं. आत्ता माझं म्हणजे लघुकथा संग्रह आलेला आहे, त्याचंही प्रकाशन. पण सरांची ही अवस्था असल्यामुळे सर आणि राजदत्तजीही येणार होते, पण त्यांनाही उभं राहता येत नाही म्हणून राजदत्तजी आले नाहीत. मी BJP ऑल इंडिया सेक्रेटरी महिला मोर्चाचे अध्यक्ष असल्यामुळे या सगळ्यांशी माझा चांगला परिचय आहे. पण सर म्हणजे आमचं दैवत डॉक्टर शिरीष गोपाळ म्हणजे देशपांडे. खरं म्हणजे मी त्यांच्यापेक्षा 3 वर्षांनी मोठी PhD झाल्यानंतर मी त्यांना वाकून, कांताताई हे काय, तुम्ही माझ्या मोठ्या भगिनी आहात. अहो म्हटलं 2 महिने म्हणजे मोठे का, पण तुम्ही माझे गुरु आहात. नाही 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 ताई, पण म्हणजे इतका मोठा माणूस असूनसुद्धा, इतका व्यासंग असूनसुद्धा जमिनीवर पाय असणारे, अत्यंत विनम्रता असणारे आमचे सर, की त्यांचं आरोग्य सुधारो. आणि म्हणजे त्यांची, मी तर त्यांना म्हटलं आता मी गुरुपौर्णिमेला जाणार आहे, वहिनीला सांगितलं शताब्दी आम्हाला करायला मिळो अशा परमेश्वर चरणी मी प्रार्थना करते, त्यांचं आरोग्य चांगलं लाभो. कार्यक्रम अप्रतिम सुंदर, म्हणजे दोन्हीही मुलांनी, ऊर्जा आणि अभिषेकने इतका सुंदर कार्यक्रम केला आणि त्यामुळे त्यांचेही धन्यवाद आणि सरांना मनपूर्वक शुभेच्छा आणि त्यांचं मनपूर्वक अभिनंदन. थँक्यू. मी स्मिता कुलकर्णी. मी सरांच्याकडे, मी त्यांची PhDची विद्यार्थिनी. डॉक्टर शिरीष गोपाळ देशपांडे हे माझे गाईड, मार्गदर्शक आणि फिलॉसॉफर. मी त्यांच्याकडे ज्ञानेश्वरीतील संवाद याच्यावर PhD केली आहे आणि अतिशय तुंग व्यक्तिमत्व, खूपच काय प्रतिभावान माणूस. फारच छान वाटलं. आजचा सोहळा अगदी अभूतपूर्व झाला. मी त्यांच्या कुटुंबातलीच एक असल्यामुळे त्यांच्या मिसेसशी, मुलांशी माझे अगदी कौटुंबिक संबंध आहेत आणि मला त्यांचं PhDसाठी खूप सखोल मार्गदर्शन मिळालं. SNT युनिव्हर्सिटीमध्ये ते प्राध्यापक आणि विभाग प्रमुख होते आणि त्यांच्या हाताखाली मला PhD करण्याचाच योग मिळून आला. थँक्यू सो मच. खूप छान अवर्णनीय कार्यक्रम झाला.